Hi, good evening everybody. Good evening, sir. Good evening everybody. Good evening, sir. So today we are going to learn the words exactly which are used in Britain or in America. The words or the sentences which are spoken by the native speakers. जर आपल्याला मराठीत बोलायचं असेल की आता भरपूर झालं, आता मी रागावलेलो आहे. काय बोलायचं असेल? आता भरपूर झालं, आता मी रागावलेलो आहे. तर एक ब्रिटिश किंवा अमेरिकन व्यक्ती कसं म्हणेल? Oh, I have had enough. I am angry now. काय म्हणेल? I have had enough. I am angry now. तुम्हाला सर्वांना माझ्यानंतर बोलायचं आहे. I have had enough. I have had enough. I am angry now. I am angry now. I have had enough हा काय आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे आणि हॅव हा मूळ क्रियापद आहे. तर आय हॅव हॅड इनफ म्हणजे आता भरपूर झालं, आता मी रागावलेलो आहे. आय एम अँग्री नाव. ओके, आय हॅव हॅड इनफ. आय एम अँग्री नाव. आय हॅव हॅड इनफ. आय एम गोइंग टू कंप्लेंट अगेन्स्ट यू. आय हॅव हॅड इनफ. नाव आय विल रिझाइन दिस जॉब. आय हॅव हॅड इनफ. नाव आय विल नॉट स्टॉप हिअर. ऑलराईट, अशा प्रकारे आपण भरपूर वाक्यरचना बनवू शकतो. दुसरी वाक्यरचना आहे, तिला त्या कंपनीकडून परत काहीही मिळालेलं नाही. तिला त्या कंपनीकडून परत काहीही मिळालेलं नाही. हे ब्रिटिश किंवा अमेरिकन व्यक्ती कसं बोलतील? शी हॅड नॉट गॉट एनिथिंग बॅक फ्रॉम दॅट कंपनी. म्हणजे यात कोणता फ्रेज वापरला गेलेला आहे? गेट बॅक. कोणता फ्रेज वापरला गेलेला आहे? सॉरी गेट बॅक हा फ्रेज वापरला गेलेला आहे आणि त्याचा मिनिंग काय होतो की तिला त्या कंपनीकडून परत काहीही मिळालेलं नाही. ओके, माझ्यानंतर सर्वांनी बोलायचं. शी हॅड नॉट गॉट एनिथिंग बॅक फ्रॉम दॅट कंपनी. तिला त्या कंपनीकडून परत काहीही मिळालेलं नाही. परत काहीही मिळालेलं नाही. मग अशी आपण भरपूर वाक्यरचना करू शकतो. ही हॅड नॉट गॉट एनिथिंग बॅक फ्रॉम हिज ऑर्गनायझेशन. महेश had not got anything back from his government job. Sundari has not got anything back from his in-laws house. Sunil has not got anything back from that publishing house. Alright, तिसरा सेंटेन्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे छोटे वाक्य आपण पाहतोय, छोटे शब्द पाहतोय, परंतु ते ब्रिटिश आणि अमेरिकन व्यक्ती शब्दांचा वापर करतात. माझ्यानंतर बोला सर्वांनी. साइन्ड कॉन्ट्रॅक्ट, bad contract, good contract, poor contract. आता कॉन्ट्रॅक्टला आपण सांगायचं असेल तर भरपूर प्रकार. साइन्ड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे सही केलेला करार. माझ्या बोला. साइन्ड कॉन्ट्रॅक्ट, साइन्ड लेटर, साइन्ड ऍप्लिकेशन, साइन्ड जॉब लेटर, साइन्ड ईमेल. वेगवेगळ्या प्रकारचे. बॅड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे चुकीचा किंवा वाईट करार. गुड कॉन्ट्रॅक्ट चांगला करार. पुअर कॉन्ट्रॅक्ट जे कमजोर करार. राईट, काही उदाहरणं पाहतोय ते सुद्धा माझ्यानंतर तुम्ही म्हणायचं आहे. आय हॅव साइन्ड, आय गॉट signed contract from my boss. Oh, that contract is not a bad contract. 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 You are lucky. You are lucky. You have got a good contract. You have got a good contract. Oh, I don't deal with the poor contract. The poor contract. आपल्याला भरपूर वेळा हा प्रश्न पडतो की मला म्हणायचं आहे, असं आपण मराठीत बोलतो, मला म्हणायचं आहे, मला म्हणायचं आहे, मला सांगायचं आहे. अशा शब्दांची वाक्यरचना आपण प्रत्येक वेळा जर इंग्लिशमध्ये करण्याचा प्रयत्न केला तर आपण म्हणतो आय वॉन्ट टू टेल यू, आय वॉन्ट टू टेल यू. परंतु अमेरिकन आणि ब्रिटिश व्यक्ती कसे बोलतात ते मला सांगायचं आहे. आय मीन. काय म्हणतात ते? काय म्हणतात ते? आय मीन. ओके, आय वॉन्ट टू मीट यू. I want to meet you and complain. I mean, I would like to come to your house. I am angry on you.
I mean, I'm not happy with your job. I'm not happy with your job. I want to return that payment. I want to return that payment. I mean, your job was not satisfactory. Your job was not satisfactory. म्हणजे प्रत्येक वेळा आय वॉन्ट टू टेल यू असं म्हणण्यापेक्षा आपल्याला काय म्हणणं आवडेल? आय मीन. काय म्हणणं आवडेल? आय मीन. ओके, ग्रेट. आता आपल्याला जर म्हणायचं असेल मी कोणत्या कंपनीला किंवा कोणत्या व्यक्तीला दोष देत नाही, मी कोणत्या कंपनीला किंवा कोणत्या व्यक्तीला दोष देत नाही, तर आपण कसं म्हणू शकतो? माझ्या आय एम नॉट ब्लेमिंग एनी कंपनी और ब्लेमिंग एनीबडी. तिथे और या शब्दाचा फार चांगल्या प्रकारे वापर केला गेलेला आहे. म्हणजे मी कोणत्या कंपनीला किंवा कोणत्या व्यक्तीला दोष देत नाही. ओके, आय एम नॉट ब्लेमिंग any company or blaming anybody. I am not signing any contract or any application. I am not traveling to any city or to any village. I am not reading any newspaper or any magazine. म्हणजे और ह्या शब्दाचा अगदी सुटसुटीत आणि सरळ आणि चांगल्या प्रकारे वापर केला गेलेला आहे. अशा प्रकारे आपण और या शब्दाचा वापर करून सुद्धा चांगल्या प्रकारे इंग्रजीमध्ये बोलू शकतो. आता आपल्याला जर म्हणायचं आहे आता वाचणं थांबवण्याची वेळ आलेली आहे. काय म्हणायचं आहे? आता वाचणं थांबवण्याची वेळ आलेली आहे. तर आपण कसं म्हणू शकतो ब्रिटिश आणि अमेरिकन व्यक्तींच्या तोंडातून? इट्स टाइम टू स्टॉप रिडिंग. इट्स टाइम टू स्टॉप रिडिंग. बरोबर आहे तर? इट्स टाइम टू स्टॉप रिडिंग. इट्स टाइम टू स्टॉप रिडिंग. आता वाचणं थांबवण्याची वेळ आलेली आहे. आता वाचणं थांबवण्याची वेळ आलेली आहे. इट्स टाइम हा शब्द अगदी सुंदर पद्धतीने वापरला गेलेला आहे. इट्स टाइम टू स्टॉप रिडिंग. इट्स टाइम टू स्टार्ट स्पीकिंग इंग्लिश. मित्रांनो, हीच वेळ आहे इंग्रजी बोलणं सुरुवात करण्याची. तर आपण कसं म्हणू शकतो? इट्स टाइम टू स्टार्ट स्पीकिंग इन इंग्लिश. बोला. इट्स टाइम टू स्टार्ट स्पीकिंग इन इंग्लिश. मित्रांनो, हीच खरी वेळ आहे आपल्या फिटनेसकडे लक्ष देण्याची. इट्स टाइम टू take care of our fitness. It's time to understand the morality. It's time to respect the elders. It's time to stop watching internet websites. It's time to stop abusing the people. अशा प्रकारे आपण भरपूर काही अमेरिकन आणि ब्रिटिश प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करू शकतो. आता जर त्यांना म्हणायचं असेल की मी तुम्हाला तुमच्या नावाने बोलवणार नाही, तुमचे नाव उघड केले जाणार नाही, मी तुम्हाला तुमच्या नावाने बोलवणार नाही आणि तुमचे नाव उघड केले जाणार नाही, तर ही वाक्यरचना कशी असू शकते हे पाहूया आपण. आय विल नॉट कॉल यू by your name. Your name will not be disclosed. Your name will not be disclosed. So I will not call you by your name. By your name हा शब्द फार महत्त्वाचा आहे, जो आपल्या बोलण्यामध्ये येत नसतो. तो by your name म्हणजे नावाने. ओके, बाय युअर नेमचा अर्थ काय होतो? नावाने. ओके, आय विल नॉट कॉल यू बाय युअर नेम, मी तुला तुझ्या नावाने बोलवणार नाही. आय विल नॉट कॉल यू बाय युअर सरनेम, मी तुला तुझ्या सरनेमने बोलवणार नाही. आय विल नॉट कॉल यू बाय युअर निकनेम, मी तुला तुझ्या निकनेमने बोलवणार नाही. दुसरं आहे तुमचे नाव उघड केले जाणार नाही. मग ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक क्रियापद वापरलेला आहे, तो म्हणजे डिस्क्लोज. कोणता क्रियापद आहे? डिस्क्लोज. कोणता क्रियापद आहे? डिस्क्लोज. हा डिस्क्लोज क्रियापद फार महत्त्वाचा आहे, जो दैनंदिन जीवनामध्ये वापरला जातो. युअर नेम विल नॉट बी डिस्क्लोज्ड.
name will not be disclosed. Your 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 name will not be disclosed. तुमचे नाव उघड केले जाणार नाही. तुमचे नाव उघड केले जाणार नाही. Please work as a witness. Please work as a witness. Your name will not be disclosed. Your name will not be disclosed. Please pay your taxes on time. Please pay your taxes on time. Your property will not be disclosed. Your property will not be disclosed. Please accept your mistakes. Please accept your mistakes. Your misbehavior will not be disclosed. Your misbehavior will not be disclosed. आता will not be disclosed म्हणजे हा कोणता टेन्स आहे? will not be disclosed हा कोणता टेन्स आहे? सिंपल फ्युचर टेन्स आहे. कोणता टेन्स आहे? सिंपल फ्युचर टेन्स. आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये कोणता पॅसिव्ह वॉइस आहे की ऍक्टिव्ह वॉइस आहे? पॅसिव्ह वॉइस आहे. कोणता वॉइस आहे? पॅसिव्ह वॉइस आहे. म्हणजे युअर नेम विल नॉट बी डिस्क्लोज्ड बाय मी. युअर नेम विल नॉट बी डिस्क्लोज्ड बाय गव्हर्नमेंट. युअर नेम विल नॉट बी डिस्क्लोज्ड बाय द पोलीस ऑफिसर. म्हणजे तुमचं नाव हे उघड केले जाणार नाही पोलीस ऑफिसर यांच्याकडून. तुमचं नाव उघड केले जाणार नाही एका वर्तमानपत्राकडून. ओके, अनेकदा हे वाक्य फार सुंदर वाक्य. अजून एकदा आपण बोलतोय. मी तुम्हाला तुमच्या नावाने बोलवणार नाही. तुमचे नाव उघड केले जाणार नाही. I will not call you by your name. Your name will not be disclosed. Bluetooth disconnected. Bluetooth connected. चला चालू करूया. आपण म्हणतो मराठीत चला चालू करूया. आता म्हणजे आता सगळं आता बोलणं वगैरे थांबवा. चला चालू करूया. म्हणजे चला आपलं व्याख्यान चालू करूया. चला आपलं काम चालू करूया. चला आपला जॉब चालू करूया. तर आपण एक ब्रिटिश किंवा अमेरिकन व्यक्ती कसं बोलेल? लेट्स गेट स्टार्टेड. काय म्हणायचं आपल्याला? काय म्हणायचं आपल्याला? लेट्स गेट स्टार्टेड. काय म्हणायचं? लेट्स गेट स्टार्टेड. ओ प्लीज काम डाऊन एव्हरीबडी. Let's get started the program. Oh, please sit down. Let's get started the music. Oh, please have your attention. Oh, please have your attention. Let's get started the training. म्हणजे चला आपण ट्रेनिंग चालू करूया. तर लेट्स गेट स्टार्टेड हा शब्द फार महत्त्वाचा आहे. म्हणजे गेट स्टार्ट हा जो शब्द आहे या शब्दांच्या माध्यमातून आपण भरपूर काही चांगल्या प्रकारे बोलू शकतो. आता सर्वांना आपण मला म्हणायचं आहे की सर्वांनी हे लिहून घ्यावं असं मला वाटतं. आपले टीचर आपल्याला म्हणतात किंवा कोणी सर्वांनी हे लिहून घ्यावं असं मला वाटतं. तर आपण हे कसं म्हणू शकतो? आय नीड एव्हरीबडी टू राईट दिस डाऊन. I need everybody to write this down. आता सर्वांनी मला वाचावं असं वाटतं. तर काय म्हणायचं आपल्याला? I need everybody to read this. I need everybody to attend my seminar. I need everybody to read my blog. I need everybody to watch my YouTube channel. I need everybody to take the admission in my academy. आता एक फार सुंदर आणि महत्त्वाचं वाक्य आपण पाहतोय की कायदा तुमच्या मदतीला येणार नाही परंतु भगवान येईल. कायदा तुमच्या मदतीला येणार नाही परंतु भगवान नक्कीच तुमच्या मदतीला येईल. हे वाक्य आपण कसं बनवू शकतो? एक ब्रिटिश किंवा अमेरिकन व्यक्तीला बनवायचं असेल तर तो कशा प्रकारे बनवेल? द लॉ विल नॉट कम टू युअर एड बट द लॉर्ड विल. The law will not come to your aid, but the Lord will. म्हणजे एड म्हणजे मदत. एड म्हणजे मदत. कम टू द एड म्हणजे मदतीला येणे. कम टू द एड म्हणजे मदतीला येणे. द लॉ विल नॉट कम टू युअर एड म्हणजे द लॉ कायदा हा तुझ्या मदतीला येणार नाही. बट
परंतु द लॉर्ड विल, परंतु भगवान नक्कीच येतील. ओके, आणि आता बोला, द लॉ विल नॉट कम टू युअर एड, The law will not come to your aid, बट द लॉर्ड विल. but the Lord will. युअर ब्रदर विल नॉट कम टू युअर एड, Your brother will not come to your aid, बट युअर मदर विल. but your mother will. द गव्हर्नमेंट विल नॉट कम टू युअर एड, The government will not come to your aid, बट युअर फॅमिली विल. but your family will. द स्टुडंट्स विल नॉट कम टू युअर एड, The students will not come to your aid, बट द टीचर विल. but the teacher will. युअर क्वालिफिकेशन विल नॉट कम टू युअर एड, Your qualifications will not come to your aid, बट युअर स्किल्स विल. but your skills will. म्हणजे तुला तुझ्या पुढच्या जीवनामध्ये तुझ्या क्वालिफिकेशनचा काय मदत मिळणार नाही, परंतु तुझ्या कौशल्याच्या, तुझ्या स्किल्सचा तुला नक्कीच मदत मिळेल. बट हा शब्द फार चांगल्या प्रकारे इथं वापरला गेलेला आहे, आणि आपण पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या शब्दाचा, ह्या व्यंजनाचा आपण फार चांगल्या प्रकारे, उभयान्वी व्यंजन आहे हे, म्हणजे दोन वाक्यांना जोडतं. बट हे काय करतं, दोन वाक्यांना जोडतं. ओके, आय विल नॉट टॉक टू यू, I will not talk to you, बट but I will talk to your father. I will talk to your father. I will not pay your fees, I will not pay your fees, but I will donate this amount but I will donate this amount to the beggars. to the beggars. I will not buy a smartphone, I will not buy a smartphone, but but I will buy a laptop. I will buy a laptop. म्हणजे अशा प्रकारे बट ह्या शब्दाचा वापर करून आपण फार चांगल्या प्रकारची वाक्यरचना बनवू शकतो. आता जर आपल्याला म्हणायचं असेल, 3 प्रकारचे करार असतात ज्यांच्यावर तुम्हाला लक्ष केंद्रित केलेच पाहिजे. लक्ष केंद्रित केलेच पाहिजे. ओके, माझ्या बोला, देर आर 3 steps There are 3 steps in any contracts in any contracts that you must focus on. 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 Focus on. Focus on. हा एक फ्रेझल वर्ब आहे आणि हा फार महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. फोकस ऑन म्हणजे लक्ष केंद्रित करणे. फोकस ऑन म्हणजे लक्ष केंद्रित करणे. ओके, देर आर 3 organizations There are 3 organizations in this city in this city that you must focus on. that you must focus on. There are 3 important chapters in the grammar There are 3 important chapters in the grammar that you must focus on. that you must focus on. There are 5 teams in this tournament There are 5 teams in this tournament that you must focus on. that you must focus on. There are several members in this academy There are several members in this academy that you must focus on. that you must focus on. म्हणजे आपण लक्ष केंद्रित केलंच पाहिजे. फोकस ऑन आपण वापरतो, इंग्रजी बोलताना आपण फोकस हा शब्द वापरतो, पण तो ऑन आपल्याला जोडायला विसरतो. ऑन जोडायला आपण विसरतो आणि फक्त फोकस वापरतो आणि मग तिथंच आपली इंग्रजी चुकते. तिथंच आपली इंग्रजी चुकते. हे लक्षात ठेवा, छोटे छोटे जे प्रेपोजिशनल फ्रेझल वर्ब्स आहेत त्यांचं फार महत्त्व आहे इंग्रजी बोलण्यामध्ये. ओके, माझ्या बोला, यू मस्ट फोकस ऑन युअर स्टडीज. You must focus on your studies. यू मस्ट फोकस ऑन युअर स्टडीज. You must focus on your studies. युअर फॅमिली मस्ट फोकस ऑन युअर प्रॉपर्टी. Your family must focus on your property. इट इज टाइम It is time टू फोकस ऑन to focus on repaying the bills, repaying the bills, repaying the loans. repaying the loans. आता आपल्याला काही गोष्टी सहजपणे सांगायच्या असतात, सहजपणे. हां, आता असू द्या, आता चला आपण पुढचं काहीतरी बोलूया. तर ह्या गोष्टी सांगायच्या असेल तर आपण काही आता इंग्रजी वाक्य बघतोय. बाय द वे, By the way, एव्हरीथिंग यू लर्न everything you learn इन दिस अकॅडमी in this academy इज अन एज्युकेशनल इन्फॉर्मेशन. is an educational information. म्हणजे बाय द वे आणि एव्हरीथिंग यू लर्न इन दिस अकॅडमी इज अन एज्युकेशनल इन्फॉर्मेशन. ओके, म्हणजे हां असू द्या, परंतु इथं तुम्ही जे काही शिकाल ते काय असणार आहे, ती एक एज्युकेशनल शैक्षणिक माहिती असणार आहे. अशा प्रकारे भरपूर वाक्य आपण बनवू शकतो. माझ्या बोला, बाय द वे, By the way, एव्हरीथिंग यू लर्न इन दिस अकॅडमी everything you learn in this academy इज अन एज्युकेशनल इन्फॉर्मेशन. is an educational information. बाय द वे, By the way,
Everything you get in this shop Everything you get in the shop is the grocery. is the grocery. By the way, By the way, everything you read in this newspaper everything you read in this newspaper is a political information. is a political information. By the way, By the way, everything you ask your teachers everything you ask your teacher is a is a question question related to English grammar. related to English grammar. ओके, आता आपल्याला म्हणायचं असेल की कोण कशाचा ओनर आहे, कोण कशाचा ओनर आहे किंवा कोणाकडे कशाची मालकी आहे, कोणाकडे कशाची मालकी आहे, हे जर आपल्याला हा जर वाक्य बनवायचं असेल तर आपण एक सिंपल इंग्लिशमध्ये काय म्हणतो, हु इज द ओनर ऑफ, हु इज द ओनर ऑफ. पण ते एक अमेरिकन किंवा ब्रिटिश जर बोलायचं असतील तर ते काय बोलतील, हु ओन्स व्हॉट. काय म्हणतील ते, Who owns what? काय म्हणतील ते, हु ओन्स व्हॉट. ओके, हु ओन्स व्हॉट, हु ओन्स व्हॉट, कोणाकडे कोणाची मालकी आहे, हु ओन्स व्हॉट. मग हु टीचेस व्हॉट, माहिती बोला, हु ओन्स व्हॉट Who owns what इन दिस विलेज. in this village? म्हणजे या गावामध्ये या गावामध्ये कोणाकडे कशाची मालकी आहे, कोणाकडे कशाची मालकी आहे? हु ओन्स व्हॉट Who owns what इन दिस विलेज. in this village? हु टीचेस व्हॉट, Who teaches what? टेल मी, Tell me. हु टीचेस व्हॉट इन दिस अकॅडमी, Who teaches what in this academy? हु टीचेस व्हॉट इन दिस अकॅडमी. Who teaches what in this academy? मला सांगा, मला सांगा, या अकॅडमीमध्ये या academy मध्ये कोण काय शिकवतं. कोण काय शिकवतं? ओके, हु सेल्स व्हॉट इन दिस ग्रोसरी शॉप, Who sells what in this grocery shop? हु सेल्स व्हॉट इन दिस शॉपिंग मॉल. Who sells what in this shopping mall? कोण काय विकतं या शॉपिंग मॉलमध्ये. कोण काय विकतं या shopping mall मध्ये? Who reads what in this library? 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 या लायब्ररीमध्ये या library मध्ये कोण काय वाचतो. कोण काय वाचतो? ही जी वाक्यरचना आहे ही डेली वापरली जाणारी वाक्यरचना आहे. ही काही अशी वाक्यरचना नाही आहे की जे आपण केव्हा केव्हा तरी पाहणार आहोत. त्यामुळे ही वाक्यरचना प्रॅक्टिस करणं फार फार महत्त्वाचं आहे. आता आपल्याला म्हणायचं आहे की त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे राईट्स आहेत, आपल्याला जर म्हणायचं असतील त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे राईट्स आहेत तर आपण कसं म्हणायचं आहे, व्हॉट राईट्स डू दे ओन. म्हणजे त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे राईट्सची मालकी आहे, त्यांच्याकडे कोणत्या प्रकारच्या अधिकारांची मालकी आहे. तर आपण काय म्हणणार, व्हॉट राईट्स डू दे ओन. काय म्हणणार आपण, What rights do they own? राईट हा शब्द RIGHT आणि RIGHT हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो अधिकार आणि WRIT राईट याचा अर्थ होतो लिहिणे. तो व्हॉट राईट्स डू दे ओन म्हणजे त्यांच्याकडे कोणत्या अधिकाराची मालकी आहे, त्यांच्याकडे कोणत्या अधिकाराची मालकी आहे. पाहिजे बोला, व्हॉट राईट्स What rights डू दे ओन, do they own? व्हॉट प्रॉपर्टी डू दे ओन, What property do they own? व्हॉट लँड डू दे ओन. What land do they own? ओके, तू ह्याच्यातून कसा बाहेर पडशील. जर आपल्याला बोलायचं असेल कोणाशी की तू ह्याच्यातून कसा बाहेर पडशील तर एक अमेरिकन किंवा ब्रिटिश व्यक्ती कसा बोलेल, हाऊ वुड यू गेट आउट ऑफ इट. काय बोलेल, How would you get out of it? काय बोलेल, How would you get out of it? हाऊ वुड यू गेट आउट ऑफ इट. How would you get out of it? हाऊ वुड यू गेट आउट ऑफ इट. How would you get out of it? तू याच्यातून तू याच्यातून कसा बाहेर पडशील. कसा बाहेर पडशील? हाऊ वुड यू गेट आउट ऑफ दिस ट्रबल. How would you get out of this trouble? आता टर्मिनेट हा शब्द फार महत्वाचा आहे. टर्मिनेटचा अर्थ काय होतो, निरस्त करणे. टर्मिनेट याचा अर्थ काय होतो, टर्मिनेट याचा अर्थ काय होतो, निरस्त करणे. व्हेन डज इट टर्मिनेट म्हणजे हे केव्हा निरस्त होते.
बायांत बोला, when does it terminate? When does it terminate? When does it terminate? When does it terminate? हे केव्हा निरस्त होतं? हे केव्हा निरस्त होतं? When will When will your contract your contract terminate? terminate? तुमचं कॉन्ट्रॅक्ट तुमचं contract केव्हा निरस्त होईल? केव्हा निरस्त होईल? When will When will your appointment your appointment terminate? terminate? तुमचं अपॉइंटमेंट तुमचं appointment केव्हा निरस्त होईल? केव्हा निरस्त होईल? When will When will your your contract contract terminate? terminate? तुमचा करार केव्हा निरस्त होईल? तुमचा करार केव्हा निरस्त होईल? आता आपण एक सगळ्यात महत्त्वाच्या फ्रेजल वर्ब पाहतोय की त्या फ्रेजल वर्बमुळं आपल्यामध्ये भरपूर संशय होत असतात, किती डाऊट्स होतात किंवा आपण चुकीच्या पद्धतीनेच वापरत असतो. आता गो ओव्हर, गो ओव्हर असं जर आपल्याला कोणी म्हणलं तर आपल्याला काय वाटेल? गो ओव्हर म्हणजे गो ओव्हरचा अर्थ आपल्याला काय वाटेल? वरून जा. काय वाटेल? वरून जा. गो ओव्हरचा अर्थ काय वाटेल? वरून जा. परंतु मित्रांनो, गो ओव्हरचा अर्थ वरून जा असा होत नाही. गो ओव्हर म्हणजे काय? लक्ष देऊन करा किंवा लक्ष केंद्रित करून करा. बाहेर बोला, आय एम गोईंग ओव्हर दिस डॉक्युमेंट. I am going over this document. म्हणजे मी हे डॉक्युमेंट लक्षपूर्वक पाहत आहे. मी हे डॉक्युमेंट मी हे document अगदी लक्षपूर्वक पाहत आहे. अगदी लक्षपूर्वक पाहत आहे. वेट Wait, वेट wait. ही इज गोइंग ओव्हर दिस सर्टिफिकेट. He is going over this certificate. म्हणजे तो हा सर्टिफिकेट प्रमाणपत्र लक्ष देऊन पाहत आहे. प्लीज गो ओव्हर दिस इश्यू. Please go over this issue. देन यू विल अंडरस्टँड Then you will understand आवर डिफिकल्टीज. our difficulties. कृपया कृपया या विषयावरती या विषयावरती अगदी लक्ष ठेवून पहा. अगदी लक्ष देऊन पहा. त्यानंतरच तुम्हाला आमचे संकट कळेल. त्यानंतर